माझ्या लग्नाला जेमतेम 11 महिनेच झाले होते आणि मला फोन आला की मी बाप झालो आहे. पण ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण लग्नापासून आजपर्यंत मी माझ्या पत्नीला स्पर्शही केला नव्हता. मग मी बाप कसा काय होऊ शकतो? मी सुट्टीवर घरी आलो असताना अगदी घाईघाईतच माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये गेलो तेव्हा मी पाहिले की माझ्या पत्नीची तब्येत अतिशय खराब आहे. त्यामुळे मी तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता थोड्या वेळ गप्पा मारून तिला औषधं पाणी देऊन झोपवलं. असेच 3-4 दिवस निघून गेले, पण तिची तब्येत सुधारली नव्हती. आणि मग अचानक मला फोन आला की तुम्हाला तुमच्या पोस्टिंगवर लगेच जॉईन व्हावे लागेल, कारण मी एक आर्मी ऑफिसर होतो आणि एमर्जन्सीमुळे मला लगेच जावे लागणार होते. म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणजेच रुपालीला सोडून अगदी जड मनाने पुन्हा जायला निघालो. मला आर्मीची बंधने असल्याने माझे आणि रुपालीचे फोनवरही जास्त बोलणे होत नव्हते. 8-15 दिवसातून काही मिनिटच आम्ही फोनवर बोलत असायचो. असेच दिवस निघून गेले आणि माझ्या लग्नाला आता जवळपास 11 महिने होत आले होते. आणि मग एक दिवस अचानक मला फोन आला की रुपालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे, मी बाप झालो आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की हे कसे काय शक्य आहे. ही बातमी देण्यासाठी माझी बहीण वर्षाने मला फोन केला होता आणि ती आनंदाने मला ही खुश खबरी देत होती. पण मी तिला दुसरे काहीच विचारले नाही आणि फक्त ठीक आहे असे म्हणून फोन ठेवला. मी लगेच माझ्या कमांडरकडून सुट्टी मंजूर करून घेतली आणि तातडीने घरी पोहोचलो. मी घरी जाऊन बघतो तर रुपालीच्या मांडीवर एक बाळ होते. हे सर्व बघून मी रागाने लाल बुंद झालो होतो. मी पुढे होऊन रुपालीला काही बोलणार तितक्यात माझी आई माझ्याजवळ आली आणि मला थोडे बाजूला घेऊन गेली आणि मला म्हणाली, रुपालीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते तुझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. मला माहीत आहे हे मूल तुझं आणि रुपालीचं नक्कीच नाही. हे ऐकून मी मात्र आईकडे आश्चर्याने बघतच राहिलो. पुढे आई मला म्हणाली, हे बघ सुमित, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळी घटना सविस्तर सांगेन. फक्त तू आता या बाबतीत कुठेही काही बोलू नकोस. आता तुझी बहीण वर्षा आणि तिचे मिस्टर येत आहेत. तू त्यांच्या समोर हे मूल तुझंच आहे अशा पद्धतीने वाग. त्यांच्या समोर बाळाला घेऊन त्याचे लाड कौतुक कर. हे मूल आपण त्यांना दत्तक देणार आहोत. हे मूल तुझं आणि रुपालीचं आहे असे आम्ही तुझ्या ताई आणि जिजूंना सांगितले आहे. त्यामुळे तुझ्या वागण्यातून त्या दोघांना कुठलाही संशय येऊ नये याची काळजी घे. कारण तसं नाही झालं तर तुझ्या ताईच्या संसारावर आभाळ कोसळेल आणि आम्ही घेतलेली इतके दिवसांची मेहनत वाया जाईल. आई माझ्याशी हे बोलतच होती की त्याच वेळी तिथे वर्षाताई आणि जिजू आलेत आणि मग आईने मला डोळ्यांनी खुणावले. तसं मी रुपालीच्या जवळ जाऊन त्या बाळाला उचललं आणि प्रेमाने त्याच्याशी खेळू लागलो. ते बघून माझे जिजू म्हणजे शामराव यांनी माझ्याकडून ते बाळाला घेतलं आणि ते माझ्या आणि रुपालीकडे बघत म्हणाले की तुम्हा दोघांचेही उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. थोड्या वेळ अशाच गप्पा झाल्या आणि मग वर्षाताई आणि शामराव त्या बाळाला आनंदाने त्यांच्या घरी घेऊन गेले. ते गेल्यावर काही वेळाने आई म्हणाली की हे बघ सुमित, मला माहीत आहे की हे बाळ तुझं आणि रुपालीचं नाही, पण हा तुझ्या बहिणीच्या संसाराचा आणि आयुष्याचा प्रश्न होता. कारण तिच्या लग्नाला आता 15 वर्ष उलटून गेली आहेत, तरी तिला मूलबाळ झाले नाही आणि त्यामुळेच तुझ्या वर्षाताईच्या सासूला ही गोष्ट खूप खटकते आणि म्हणून ती आता तिच्या मुलाचं अर्थात शामरावांचं दुसरं लग्न लावून द्यायला निघाली होती. आणि वर्षाची सवत येणार हे सहन करणे आम्हा कुणालाही शक्य नव्हतं. म्हणून मग मी आणि तुझ्या वर्षाताईने शामरावांची कशीबशी समजूत काढली आणि मूल दत्तक घेण्याचं सुचवलं. मात्र वर्षाच्या सासूचं हे ठाम मत होतं की आम्ही मूल दत्तक घेऊ, पण ते मूल आपल्याच नात्यातून किंवा कुळातून असलं पाहिजे. इतर परक्या अनोळखी कुळाचं मूल आम्ही घरात आणणार नाही आणि ती याच अटीवर अडून बसली होती. म्हणूनच मग मीच न राहून तुला आणि रुपालीला न विचारताच वर्षा आणि तिच्या घरच्यांनाही आश्वासन दिलं की सुमित आणि रुपालीला जे मूल होईल ते मी तुम्हाला दत्तक म्हणून देईन. मला माहीत आहे की मूलबाळ होणं हे परमेश्वराच्या हातात आहे. मला माहीत होते की रुपाली गरोदर राहिलेली नाही, पण तिकडे मला वर्षाचा संसारही वाचवायचा होता. तिची सासू मात्र दम खायला बिलकुल तयार नव्हती. तिने आम्हाला धमकी दिली होती
की जर येत्या वर्षभरात मूल झालं नाही तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार. म्हणूनच मग मी आणि वर्षाने रुपालीची परवानगी घेऊन वर्षाच्या सासरी हे सांगितलं की रुपाली गरोदर आहे. त्यानंतर आम्ही काही अनाथ आश्रमांमधून बाळाचा शोध घेऊ लागलो आणि एक नवजात बाळ आम्हाला मिळाले. त्याच्या सर्व कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्या आणि आम्ही अनाथ आश्रमातून त्या बाळाला घरी घेऊन आलो आणि मग वर्षाच्या सासरी आम्ही ही बातमी दिली. त्यावर शामराव म्हणाले की आपण एकदा सुमितची परवानगी घेतली पाहिजे. म्हणूनच तुझ्या वर्षाताईने त्यांच्या समोरच फोन करून तुला बाळ झाले आहे अशी बातमी दिली आणि तुझे अभिनंदन केले होते, जेणेकरून शामरावांना असे वाटावे की खरोखर हे मूल तुझे आणि रुपालीचे आहे. मी ही सर्व हकीकत तुला फोनवर सांगू शकले नसते, म्हणूनच मी तुला फोनवर काहीही बोलले नाही. बेटा, आता तू मला वचन दे की तू तुझ्या वर्षाताईचा संसार वाचवण्यासाठी ही गोष्ट गुपितच ठेवशील. हे सर्व ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मला बरं वाटलं. मी आईला म्हणालो, आई, तू काहीच काळजी करू नकोस. मी तुला वचन देतो की वर्षाताईच्या संसारासाठी ही गोष्ट मी आयुष्यभर कुणालाही कळू देणार नाही. आईसोबत हे बोलणं झाल्यानंतर मी लगेच माझ्या खोलीमध्ये रुपालीजवळ गेलो. दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. माझे डोळे पाणावले होते. मी तिला कडकडून मिठी मारून तिची माफी मागू लागलो आणि म्हणालो की तू सासरच्या सुखासाठी जे काम केलं आहेस ते कुणालाच जमणार नाही. तुझं मन खूप मोठं आहे. आपल्या लग्नानंतर आपला हनीमून होण्याआधीच मी तुला सोडून माझ्या ड्युटीवर निघून गेलो होतो. तरीही तू कधीच कुठली तक्रार केली नाहीस आणि आनंदाने सासरी राहिलीस. कुठलाही स्वार्थी विचार मनात न आणता तू माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आईची मदत केलीस. आपल्या घरासाठी खूप काही केले आहेस. तुझ्यासारखी पत्नी मिळाल्याने मी धन्य झालो आहे आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर दोन्ही वाढले आहेत. असे म्हणून लग्नापासून आजपर्यंत दूर राहिलेलो आम्ही दोन जीव एकरूप झालो आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.